आज आपण वर्किंग वुमनसाठी घर आणि ऑफिस कसं मॅनेज करायचं याबद्दल बोलणार आहोत. आपण श्रेया सकाळी उठतो आणि मनात एकच प्रश्न असतो, आज सगळं कसं मॅनेज करायचं? घर, ऑफिस, मुलं, स्वतःचं शरीर आणि मन. तुम्ही सकाळी घाईघाईत उठता आणि लगेच किचनमध्ये धाव घेता. मुलांचे डबे, नवऱ्याचा डबा, घरातल्यांसाठी स्वयंपाक नाश्ता, तुमचा डबा. अशीच आपली सगळ्यांची सकाळ सुरू होते आणि मग वाटतं स्वतःसाठी काहीच वेळ उरत नाही. ऑफिसमध्ये तू प्रोफेशनल असतेस, पण घरी आली की तुझ्याकडूनच अपेक्षा ठेवल्या जातात. आणि एवढं सगळं करूनही जर एखादं काम राहिलं तर तू मॅनेज करू शकत नाही असं ऐकवलं जातं. कारण तू एक स्त्री आहेस, तुला घर आणि ऑफिस दोन्ही बघावं लागतं. पुरुषांचं तसं नसतं. ते ऑफिसवरून आले की त्यांना घरी येऊन स्वयंपाक करावा लागत नाही किंवा घरातली कामे नसतात. परंतु स्त्रियांना ऑफिसमध्ये किती काम असलं तरी घरी येऊन स्वयंपाक, मुलांचा अभ्यास हे सगळं करावंच लागतं. आणि एवढं सगळं करूनही मॅनेज झालं नाही तर मॅनेज होत नाही तर कशाला जॉब करतेस, घरीच राहा, हेही ऐकून घ्यावं लागतं. आपल्या सगळ्यांना असंच वाटतं, मी दररोज एवढी थकते, पण ते कुणालाच दिसत नाही. सगळ्यांसमोर तू स्ट्रॉंग दिसते, ऑफिसमध्ये काम करतेस, हसतेस, मॅनेज करतेस, घरी जेवण, घर, जबाबदाऱ्या. पण आतून तू रोज स्वतःला विचारतेस, मी कधी जगणार? रडायला वेळ नाही, थांबायला वेळ नाही आणि सांगायला तर कोणीच नाही. घर आणि ऑफिस कसं मॅनेज करायचं हे अवघड नाही, तेवढं स्वतःच्या भावना मॅनेज करणं अवघड असतं. कारण आता तू थकली आहेस पण थांबू शकत नाही, तू दुखावली आहेस पण बोलू शकत नाही, तू दमली आहेस पण ऐकून घ्यायला कुणी नाही. सगळ्यात जास्त त्रास कसला होतो माहिती का? जेव्हा तू सगळं करूनही कुणी म्हणत नाही थँक्यू, कुणी विचारत नाही तू ठीक आहेस का. मग तुलाच वाटतं मी जास्त अपेक्षा ठेवते का. पण तू जे करतेस त्याचंच क्रेडिट मागतेस ना. पण जाऊ दे, कुणाकडून अपेक्षा ठेवल्या की अजूनच त्रास होतो. एक दिवस असा येतो जेव्हा तू आरशात पाहते आणि स्वतःलाच ओळखत नाहीस. हसणारी, बागडणारी तू आता शांत झाली आहे. तेव्हा एक गोष्ट कळते, सगळ्यांना सांभाळता सांभाळता मी कुठेतरी हरवून गेले. पण आता उठ आणि स्वतःलासुद्धा महत्त्व दे. दररोज स्वतःला खोटं बोलू नकोस की मी ठीक आहे. आता तू मान्य कर की मी थकले. आज घर परफेक्ट नाही तरीही चालेल, आज तू रडलीस तरीही चालेल, आज तू थोडी कमकुवत आहे ते पण चालेल. सगळं जमलं नाही म्हणून तू कमी नाही. तू पण माणूसच आहे आणि तू पण थकू शकते. तुझ्याकडे वेळ किती आहे याचा प्रॉब्लेम नाही आहे. तुझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा केल्या जातात. घरात सगळ्यांना असं वाटतं की तू परफेक्ट बायको, परफेक्ट आई आणि परफेक्ट सून आणि ऑफिसमध्ये परफेक्ट एम्प्लॉई. ऑफिसमध्ये तर एक्सक्यूज नसतातच. पण तू काही मशीन नाही आहे सगळीकडेच परफेक्ट असायला. आणि एवढं सगळं करूनही जेव्हा कुठेतरी आपण सगळ्यांसाठी करतोय हे कुणाला दिसत नाही, तेव्हा आपण थकतो, रडू येतं, असं वाटतं की मीच कमी पडते. पण तू कमी नाही आहेस. पण सगळ्यात आधी हे ॲक्सेप्ट कर, तू मशीन नाही आहेस. तुझ्याकडून सगळं झालंच पाहिजे असं नाही. असू ते घर थोडं विस्कटलेलं असेल तर, नाही फरक पडत एक दिवस साधा डबा असेल तर. आणि आज जर तुझा मूड नसेल तरी पण चालेल. परफेक्ट होणं अजिबात गरजेचं नाही आहे. तू आधी तुझी प्रायोरिटी ठरव. आज कोणतं काम तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि कोणतं महत्त्वाचं नाही. जेवढं तुला वाटतं की महत्त्वाचं आहे तेवढंच काम कर. कारण घरच्यांच्या अपेक्षा कधी संपणार नाही. तू कितीही केलं तरी त्यांना वाटेलच हे राहिलं ते राहिलं. त्यामुळे तू तुझा विचार करून प्रायोरिटी ठरव. हे सगळं करत असताना स्वतःवर पण लक्ष द्यायला सुरुवात कर. स्वतःची पिळवणूक करणं थांबव. रोज सकाळी उठल्यावर 5 मिनिट शांत बस. एक खोल श्वास घे आणि स्वतःला सांग की आज मी स्वतःला त्रास करून घेणार नाही. सकाळी स्वतःसाठी थोडं लवकर उठून 15 ते 20 मिनिट चालायला जा. बाहेर गेल्यावर फ्रेश वाटतं आणि सकाळची सुरुवात छान होते. नाहीतर घरातच योगा, एक्झरसाईज करायला सुरुवात कर. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मदत मागायला अजिबात लाजू नकोस. तुला कुणाची हेल्प हवी असेल तर बोलायचं की आज मला हेल्प पाहिजे, ऑफिसमध्ये खूप काम होतं. कोणी ऐकू न ऐकू पण मदत मागून तर बघ. मी खूप स्त्रियांचं ऐकलंय, मी केलं नाही तर काहीच होत नाही. अगं उद्या तू नसशील तर घरातले जेवणार नाहीत का? म्हणूनच सांगते घरातली कामे वाटून घ्यायला सुरुवात करा. मदत मागायला कमीपणा समजू नका. सगळं एकटीने करेल हे बोलणं आता थांबवा. वेळ सगळ्यांकडे सारखाच असतो, फरक असतो तो फक्त एनर्जीचा. स्त्रियांचा खूप सारा वेळ किचनमध्ये जातो, परत ट्रॅव्हलिंगमध्ये, त्यामुळे थकल्यासारखं होतं. त्यासाठीच रात्रीचे 10 मिनटं तरी स्वतःसाठी ठेवा. मी खूप स्त्रिया पाहिल्यात ज्या फक्त स्वतःलाच दोष देतात. आज घराकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही, आज मुलांना वेळ द्यायला जमलं नाही, आज स्वतःसाठी तर काहीच केलं नाही. आजपासून दोष देणं थांबवा आणि मॅनेज करायला शिका. सगळ्यांना सगळ्या गोष्टी हातातच दिल्या पाहिजे असं नाही. मुलांना, नवऱ्याला,
सासू सासऱ्यांना त्यांची छोटी छोटी कामे करू द्यात. सगळं तुम्ही त्यांना हातात दिलं पाहिजे ही सवय त्यांना तुम्हीच लावली आहे, म्हणून ते आता तुमच्याकडून अपेक्षा करतात. पण आता ते ताबडतोब थांबवा. घर आणि ऑफिसमध्ये स्वतःला हरवून बसू नका. आपली पण हेल्थ गरजेची आहे. त्यासाठी स्वतःसाठी एक छोटी गोष्ट करा. वाचन, लिहिणं, चालणं, शांत बसणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप साध्या वाटतात, पण याने आपली मेंटल हेल्थ सुधारते. घर आणि ऑफिस मॅनेज करणं ही काही कॉम्पिटिशन नाही आहे, तर हा एक आपला प्रवास आहे. प्रत्येक वर्किंग वुमन ही स्ट्रॉंगच असते. त्यामुळे आजपासून स्वतःला दोष देणं बंद करा आणि घर आणि ऑफिस मॅनेज करायला सुरुवात करा. चला भेटूया अशाच व्हिडिओंसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.